ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती येताना आपल्याला दिसणार आहे. मालिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता प्रिया स्वतःच खऱ्या तन्वीची ओळख सगळ्यांच्या समोर आणणार आहे. नक्की काय घडलंय? प्रियाने असं काय केलंय? सगळं सगळं पाहूया. प्रिया सायलीच्या रूम मध्ये आलेली आहे आणि प्रियाने पाहिलेलं आहे की की तिकडे 3 सॅम्पल आहेत. आपल्या नावाचं एक, प्रिया प्रिया नावाचं एक, प्रतिमा आणि मैना. अरे देवा! म्हणजे हे काय? ही आता माझे सॅम्पल टेस्टिंगला देणार आहे का? असं म्हणत प्रिया आता चांगलीच घाबरले. पण तितक्यात अर्जुन सायली येण्याची चाहूल तिला लागल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सायली येतायत म्हटल्यावरती ती अर्जुन सायली यांच्या आता बाथरूममध्ये लपून बसते. मग अर्जुन सायली आल्यावरती सायली आता म्हणायला लागते, "हे काय? म्हणजे मी तर कपाट बंद करून गेले होते. हे कपाट उघडं कसं काय? आणि बरं झालं आपण आता सॅम्पल या कपाटात नाही ठेवले, सॅम्पल त्या ड्रॉवरमध्ये ठेवले ते." असं म्हणत असतानाच प्रिया आता हे सगळं पाहते आणि त्यानंतर अर्जुन सायली दोघांची तोंड आता कपाटाकडे असताना प्रिया बाथरूममधून बाहेर पडते आणि पटकन आता बाहेर निघून जाते. अर्जुन हे सगळं पाहत आहे पण दुर्लक्ष असल्यासारखं दाखवतोय आणि त्यानंतर सायली म्हणते, "मला जरा सॅम्पल चेक केले पाहिजेत. सॅम्पल तर ठीक असतील ना?" यावरती अर्जुन म्हणतो, "एकदा जरा नीट चेक करून बघ, म्हणजे तुला कळेल की सॅम्पल ठीक आहेत की नाही आहेत ते." असं म्हटल्यावर ती सायली आता हे सगळे सॅम्पल चेक करते आणि ती सांगते, "नाही नाही, हे सगळे सॅम्पल व्यवस्थित आहेत. आता या मी ड्रॉवरला लॉकच लावून टाकते, म्हणजे काही टेन्शनच नको." आता प्रिया विचार करते, "अरे देवा, आता ह्याला जर का लॉक लावलं तर मी सॅम्पल कसे बदलू? नाही नाही, काय करू?" प्रियाला तर आता काहीच कळत नाहीये आणि ती विचार करते, "पण माझे आणि प्रतिमाचे सॅम्पल हिने कधी घेतले?" मग प्रियाला आठवतं की आपल्या दोघींच्या मध्ये भांडणं झाली होती, त्यावेळेला सायलीने आपले केस ओढले होते आणि नंतर जेव्हा प्रतिमाच्या इथे गेली तिच्या केसाला तेल लावताना तिने आता सॅम्पल आणले होते. अरे देवा! मला तर खरंच काही कळत नाहीये. पण मैनाचे सॅम्पल म्हणजे अच्छा, मैना हिच्या ताब्यात आहे का? मी आता विचार करत होते की मैना गेली कुठे? पण मैना हिच्या ताब्यात आहे हे आता कन्फर्म झाले. ते काही नाहीये. सायली, अर्जुन, तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा मी सॅम्पल बदलणार म्हणजे बदलणार. तुम्हाला कळणार सुद्धा नाहीये की मी सॅम्पल कसे बदललेत, काय बदललेत आणि या सगळ्यामुळे तुम्ही आता या सगळ्यात असे काही अडकाल ना की आता काहीच सोय नाहीये. असं म्हणत प्रिया आता खूप मोठा पुढचा डाव खेळते आणि ती सांगते की मी सॅम्पल आता चेंज करणार, ते म्हणजे लॅबमध्ये. पण लॅबमध्ये सॅम्पल जर का चेंज करायचे असतील तर आता पैसे हवेत. पैसे तर माझ्याकडे नाहीयेत. ठीक आहे, एखादा सोन्याचा दागिना गमवावा लागला तरी काही हरकत नाहीये. मी हा सोन्याचा दागिना गमावण्यासाठी तयार आहे. असं म्हणत तिने आता तो सोन्याचा दागिना आपला एक नेकलेस पर्समध्ये टाकलाय आणि आता सॅम्पल दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला अर्जुन सायली द्यायला निघतील तर त्यांचा पाठलाग करत ते कोणत्या ठिकाणी सॅम्पल द्यायला चाललेले आहेत हे सगळं ती बघून घेत आहे. इकडे तोपर्यंत आता जेलमध्ये आपल्याला दाखवलं जातं की कैद्यांचं जेवण चालू आहे आणि नागराज आणि इकडे महिपत या दोघांच्या मध्ये शाब्दिक बोलाचाली चालू आहे. एकमेकांना टोमणं मारणं चालू आहे. कशा पद्धतीने आता इकडे महिपतला लहान मुलाची सुपारी सुद्धा घ्यायला जमत नाहीये असं म्हणत नागराज त्याला टोमणा मारतोय, तर आता महिपत त्याला टोमणा मारतोय. भावाच्या जीवावरती जगणारा माणूस. मग दोघांच्या मध्ये खूप सारी भांडणं आणि त्यानंतर महिपतच्या रागाचा पारा इतका चढतो की तिकडे उकळतं. आता मात्र पाणी आहे भातासाठी ठेवलेलं, त्यामध्ये तो महिपतचं नागराजचं तोंड घालायला महिपत निघालाय आणि आता नागराज चांगलाच घाबरलाय. जर का चुकून आपलं तोंड इकडे जरा जरी गेलं आणि गॅस खालून चालू आहे, काय होईल आणि काय नाही त्याला काही कळत नाहीये. पण महिपत बेफाम झालेला आहे. नागराजला इथेच कुठंतरी कळालेलं आहे की नाही नाही, आपण या सगळ्यामध्ये जर का आता महिपत सोबत वैर घेतोय तर मात्र ही गोष्ट महाकठीण आहे. हे सगळं सगळं आता इकडे महिपतच्या बाबतीत नागराजला कळल्यावरती नागराज 2 पाऊल मागे घ्यायला लागलाय. इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सायलीचे लक्ष सारखं मोबाईलवरती आहे. तर आता विमल म्हणते, "सायली ताई, अहो तुम्हाला कुठे जायचं आहे का? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही निघा ना, मी इथलं आटपते." त्यानंतर सायली आता अर्जुनला ब्रेकफास्ट देते आणि त्यानंतर ती म्हणते, "आपल्याला निघायचं आहे ना?" यावरती अर्जुन म्हणतो, "बायको, अगं बांधलेल्या केसात सुद्धा तू किती खूपसुरत दिसतेस ग." यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागते विमल, "अहो दादा, कसं आहे ना, खूपसुरती ही बघणाऱ्याच्या नजरेमध्ये असते. तुमचं सायलीताईवरती इतकं प्रेम आहे ना आणि त्याचमुळे आता इकडे तुम्हाला त्या कशाही असल्या ना तरी सुद्धा छानच दिसणार." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "हां,
हे तर आहे. इकडे तोपर्यंत महिपत आणि नागराज या दोघांची भांडणं सोडवायला जेलमध्ये सगळे कैदी आलेले आहेत आणि ते या दोघांना एकमेकांच्या पासून आता लांब करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच वेळेला नागराज मात्र खूपच सफोकेट झालाय आणि आता महिपत म्हणतोय, पुन्हा जर का माझ्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर गाठ माझ्याशीच आहे, असं म्हणत असतानाच आता मात्र इकडे पोलीस आलेले आहेत आणि हवालदार म्हणतात, काय चाललंय काय तुमचं, असं म्हणत हवालदार या सगळ्यामध्ये आता बोलत आहेत. तोपर्यंत मग आता इकडे अर्जुन सायली या दोघांचा रोमॅन्स चालू असताना कल्पना आणि आता प्रताप तिकडे आलेत आणि त्यानंतर आता इकडे सायली आपला हात सोडवून घेते. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता प्रताप म्हणतो, काय आम्ही इथे नाश्ता करायला बसायचंय की आता आम्ही आज जायचंय? यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते की अर्जुन, तुझा तर हल्ली ना पब्लिक मध्येच रोमॅन्स जास्त वाढायला लागलाय. यावरती मग आता लगेचच अर्जुन म्हणतो, मग काय मम्मा, तू तर माझ्या बायकोला सतत इतकी कामं सांगत असतेस की बिचारी रात्री आली की कधी झोपून जाते हेच काही कळत नाहीये. यावरती ती म्हणते, अच्छा, म्हणजे अर्जुन तुला असं म्हणायचंय की मी तुझ्या बायकोला कामं लावते? अर्जुन म्हणतो, मग काय? यावरती सायली म्हणते, आई, यांचं काय ऐकताय? वेड्यासारखं काहीही बडबड बडबड करत बसते, गप्प बसा तुम्ही. असं म्हटल्यावर ती सायली सांगते, मी तुमच्यासाठी छानपैकी पोहे केलेले आहेत, ते पोहे घेऊन येते. आणि मग सायली पोहे आणण्यासाठी जाते आणि तोपर्यंत मग आता कल्पना म्हणते, अगं राहू दे, तू निघ जा बरं. आणि तुम्हाला दोघांना जायचंय ना बाहेर, जा बरं तुम्ही दोघांनी पटकन बाहेर जा. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, नाही आई, पटकन मी इथलं काम उरकते आणि त्यानंतर मगच बाहेर जाईन. असं म्हणत सायली आता दोघांना पोहे खायला देते. कल्पना मात्र आता अर्जुनला चांगली चिडवत आहे आणि अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये, मम्मा काय चाललंय तुझं, असं म्हणत थोडासा लाजलेला सुद्धा आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग त्यानंतर सायली आता आपलं आटपून जाण्यासाठी निघालेली आहे आणि त्याच वेळेला प्रिया आता तिचा पाठलाग करत तिच्या मागोवरती जाण्यासाठी निघालेली आहे. त्याच वेळेला आता मात्र इकडे प्रिया विचार करते, काहीही झालं तरी सुद्धा मी या दोघांचा पाठलाग केल्याशिवाय अजिबात गप्प बसणार नाही म्हणजे नाही. पण त्याच वेळेला प्रियाला आता इकडे सायलीच्या केसांचं सॅम्पल हवं असतं आणि त्यामुळे ती विचार करते की मी आता सायलीच्या केसांचं सॅम्पल कसं घेऊ. म्हणून ती सायलीच्या रूममध्ये आली आणि सायली, काही कपडे धुण्याचे आहेत का तुझे, असं तिला विचारायला लागलेली आहे. त्यावरती सायली आता सांगायला लागते, माझे कपडे आतमध्ये ठेवलेले आहेत. असं म्हटल्यावरती मग आता प्रिया सांगते, ठीक आहे, मी पटकन आतले कपडे घेते, असं ती म्हणायला लागते. आणि त्यानंतर मग आता तिचा टॉवेल केसाचा तिने काढलेला आहे, तो टॉवेल प्रियाला हवा आहे, कारण प्रियाला या सगळ्यामध्ये आता इकडे हवंय ते म्हणजे त्याच्यावरचे DNA सॅम्पलसाठी केस. आणि त्यानंतर मग ती आता सायलीने काढलेला तो टॉवेल आहे, तो सुद्धा टॉवेल घेत आहे. आणि सायली म्हणते, अगं तो कशाला घेतेस, राहू दे ना, तो मी हाताने धुवून टाकेन. यावरती ती म्हणते, अगं असं काय करतेस, मशीनमध्ये कपडे आता चांगले निघतील ना, एका टॉवेलसाठी तू हाताने धुत कशाला बसणार आहेस. असं म्हटल्यावरती मग आता सायली विचार करते, हिचं चाललंय तरी काय, म्हणजे हिचं काय चाललंय कळायला काही मार्गच नाहीये. खरं सांगायचं तर आता प्रियाने सध्या तरी फोकस केला पाहिजे होता, ते म्हणजे बाहेरच्या ठिकाणी आम्ही कुठे जातोय, काय करतोय हे पाहण्यावरती. पण तिचा फोकस मात्र आता या गोष्टींवरती आहे की माझ्या इथे साफसफाई करायला आले. आता सायलीला काय माहिती की तिचा फोकस याच कारणासाठी आहे, कारण तिला सॅम्पल पाहिजे आहेत आणि तेच सॅम्पल या सगळ्यामध्ये आता मात्र तिला सायलीचे सॅम्पल हवेत. ही गोष्ट आता मात्र कळतच नाहीये सायलीला आणि त्याचमुळे आता सायली विचार करतच बसलेली आहे, नक्की ही काय करते. पण तोपर्यंत प्रिया रूममध्ये आले, सायलीच्या केसांचे सॅम्पल काढलेत आणि त्याच्यावरती प्रिया असं नाव लिहून तिने आता ते सॅम्पल इकडे लॅबमध्ये घेऊन जाण्यासाठी निघाले. सायलीला याचा काही अंदाज नाहीये, पण आता हुशार अर्जुन या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी आता विचार करण्याचा प्रयत्न करतोय. अर्जुनला या सगळ्याचा साधारण अंदाज आहे की खऱ्या तन्वीचे सॅम्पल 100% घेऊन आता प्रिया लॅबमध्ये येणार. बरं, हे सगळं चालू असताना इकडे आता जेलमधला सीन आपल्याला दाखवला जातो. जेलमध्ये महिपतला कपडे शिवायचं काम दिलंय आणि त्याच वेळेला तिकडे आता एक हवालदार आलाय. हवालदार येऊन मग आता सांगत आहे, हे जरा नीट शिवून झालेलं नाहीये, नीट जरा शिवून द्या, घाण कशी काय कपड्यांना लागते. तितक्यात तिकडे आलेला आहे तो म्हणजे नागराज आणि नागराज मदतीचा हात पुढे करतो आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतोय तो म्हणजे महिपत, काय तुझं काय इकडे. यावरती नागराज आता म्हणतोय की ठीक आहे, आपल्यामध्ये जी काही भांडणं झाली
त्या भांडणांना मी आता विसरून गेलेलो आहे. हे बघ महिपत, आपल्याला दोघांना जर का जेलमधून बाहेर पडायचं असेल तर एकमेकांच्या शिवाय कोणता पर्याय नाहीये. म्हणून आता मी पुढे तुझ्यासमोर हात मिळवणी करण्यासाठी आलोय. आणि नागराज मनातल्या मनात विचार करत आहे की नाही नाही, या महिपतला, या प्रियावरती भरोसा ठेवून मला चालणार नाहीये. ही प्रिया कधीच माझी मदत करू शकणार नाहीये आणि काहीही झालं तरी महिपतला घोळात घेतल्याशिवाय काहीच काम होणार नाहीये. महिपत हो म्हण, महिपत हो म्हण, माझ्या मैत्रीचा स्वीकार कर, असं तो मनातल्या मनात बोलतोय. महिपत 2 मिनिट त्याच्याकडे बघतच बसलेला आहे. बरं, आता हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली लॅबमध्ये आलेले आहेत. प्रिया त्यांच्या पाठोपाठ लॅबमध्ये आलेली आहे. प्रिया ज्या वेळेला लॅबमध्ये येते ती लपून छपून पाहत आहे की या सगळ्यामध्ये आता मात्र नक्की काय चाललेलं आहे. बरं, हे सगळं होत असताना इकडे तोपर्यंत मग आता अर्जुन सायली सांगतात की 3 प्रकारचे आम्हाला सॅम्पल चेक करायचे आहेत आणि 3 प्रकारे DNA टेस्ट करायचे आहेत. आणि या सगळ्यामध्ये आता इकडे सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यावरती अर्जुन सायली बाहेर पडलेत आणि किती दिवसात सॅम्पल मिळतील असं डॉक्टरांना विचारत ते पुढे पुढे आलेत. पण त्याच वेळेला प्रिया आता हे सगळं ऐकते. अर्जुन सायली सांगतायत की जितक्या लवकर सॅम्पल मिळतील तितक्या लवकर आम्हाला सॅम्पल द्या. प्रिया विचार करते की तुम्हाला सॅम्पल कधीच योग्य पद्धतीने मिळणार नाहीत, रिपोर्ट हे मी बदलणारच. तोपर्यंत आता तो असिस्टंट येतो आणि प्रिया सांगते अर्जुन सायली हे आता चेक करण्यासाठी इथे आले होते ना, म्हणजे काय चेक करण्यासाठी, रिपोर्ट घेण्यासाठी आलेत ना, तर आता एक काम करायचं, त्यांनी तुम्हाला जे सॅम्पल दिलेत ते सॅम्पलमध्ये प्रियाचं सॅम्पल चेंज करायचं. यावरती तो म्हणतो मॅडम अहो काय बोलताय, मी हे काही करू शकत नाहीये. यावरती ती आता सोन्याचा नेकलेस काढते आणि अजून एक नेकलेस देईन, हे फक्त सॅम्पल चेंज करायचे, रिपोर्ट आल्यावरती दुसरा नेकलेस तुला आता देईन, असं म्हटल्यावरती फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं अर्जुनने ऑलरेडी सांगितलेलं असतं की एक मुलगी सॅम्पल घेऊन येईल किंवा सॅम्पल चेंज करायला किंवा रिपोर्ट चेंज करायला येईल, तर तिच्याबद्दलची सगळी माहिती आम्हाला द्या. आणि त्याचमुळे त्या आता लॅब असिस्टंटने बरोबर रीतीने सॅम्पल ठेवून घेतलेले असतात आणि त्यानंतर मग आता हे सॅम्पल तो लगेचच आता मात्र त्याच्यावरती एक काट भरतो की हे सॅम्पल आपल्याला द्यायचेच नाहीयेत, आधीचेच सॅम्पल द्यायचे आहेत. आणि ताबडतोब आपल्या आता डॉक्टरांना इन्फॉर्म सुद्धा करून टाकतो. आणि त्यानंतर नवाथेंनी त्याच्यावरती आता मात्र काही नोट्स पण लिहून ठेवलेल्या आहेत. नवाथे एका ठिकाणी ते ठेवतात आणि त्यानंतर हे सॅम्पल चेकिंगला द्यायचे नाही असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सायली घरी आलेले आहेत. अर्जुन म्हणतो अरे वा, इतक्या दिवसांनी ज्यूस पितोय म्हणून की सॅम्पल चेकिंगला दिलेत म्हणून, पण आता इतकं छान वाटतंय ना. यावरती आता तो सांगतोय फक्त फोन येणं बाकी आहे. म्हणजे खरं तर प्रिया आता फक्त रिपोर्ट चेंज करायला गेली तर समजायचं की आता हे रिपोर्ट चेंज करते म्हणजे तिला खऱ्या तन्वीचा पत्ता नाहीये. हा, पण प्रिया जर का सॅम्पल घेऊन गेली तर 100% तिला आता पत्ता आहे की खरी तन्वी कोण आहे. तितक्यात डॉक्टरांचा फोन येतो आणि हॅलो सर, तुम्ही सांगितलं होतं ना तशी मुलगी आली होती आणि तिने चेंज म्हणजे तिने हार देऊ केलेला आहे आमच्या नवातेला. यावरती अर्जुन म्हणतो ती काही सॅम्पल वगैरे घेऊन आली होती का. यावरती लगेचच मग आता ते सांगायला तर नाही नाही, मला ते काय माहित नाही, नवाथे फक्त म्हटला की ती मुलगी आली होती, बाकी मला खरंच याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्ही मला विचारून सांगा. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो आता मला एकच गोष्ट फक्त कळली पाहिजे की ही सॅम्पल घेऊन गेले का. सॅम्पल घेऊन गेले तर हिला खरी तन्वी कोण आहे माहिती आहे आणि खऱ्या तन्वीचा आपल्याला पत्ता लागेल. यावरती सायली सांगायला लागते मला तर खात्रीच आहे की खरी तन्वी आपल्याला लवकरात लवकर भेटेलच. तोपर्यंत प्रिया आता तिकडे आलेली आहे आणि प्रियाने आता ह्या खुशीमध्ये आईस्क्रीम आणलेला आहे आणि ती सांगते तुम्ही आईस्क्रीम खाणार का. यावरती सायली सांगते आज तू खूपच खुश दिसत आहेस, काय नक्की कारण तरी काय. यावरती प्रिया सांगते खुश राहण्यासाठी थोडी ना कारण लागतं, मी अशीच खुश आहे. असं म्हटल्यावरती अर्जुन सायलीला मात्र आता माहितीये की ही मुलगी खोटं बोलती आहे. आणि त्यावरती आता प्रिया विचार करते करा करा, तुम्ही विचार करतच बसा की आता तुमच्याकडे तुम्ही माझे DNA रिपोर्ट करणार, पण ज्या वेळेला DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील प्रतिमासोबत, ते आता पॉझिटिव्ह येतील, मैनासोबत निगेटिव्ह येतील, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही आता अडकणार आहात. इकडे तोपर्यंत नवाथेला विचारून डॉक्टरांनी कॉल केलेला आहे आणि डॉक्टर आता सांगत आहेत की हॅलो सर, अहो तुम्ही जे म्हटलात ना तसंच झाले, ती मुलगी सॅम्पल घेऊन आली होती. त्यानंतर मग आता अर्जुन इकडे सायलीला सांगतोय की ती खरंच सॅम्पल घेऊन गेली होती आणि हे सगळे सॅम्पल घेऊन ती गेले म्हणजे खऱ्या तन्वीचा तिला आता पत्ता लागलेला आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे लॅबमध्ये
नवाथेनी त्या सॅम्पलवरती ॲक्च्युली क्रॉस करून ठेवल्या कारणाने दुसरं जेव्हा ड्युटी बदलते तेव्हा दुसरा लॅब असिस्टंट आल्यामुळे तो ते सॅम्पल आता फेकून देतो आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अर्जुन आणि सायली आलेले आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात ते की ते नवाथेने ठेवलेले सॅम्पल कुठे आहेत? तर चेंज झालेलं लॅब असिस्टंट सांगतो की मी तर ते ट्रॅशमध्ये टाकून दिले. आता याने टाकून दिलेत म्हटल्यावरती अर्जुन सायलीला खूप मोठा धक्का बसलाय आणि इथे कुठेतरी थोडीशी गडबड झालेली आहे. म्हणजे प्रिया खोटी तन्वी आहे हे तर सिद्ध झालंय, पण सायली खरी तन्वी आहे हे मात्र सिद्ध होण्याचं काहीच हे दिसत नाहीये आणि त्यामुळे मालिकेमध्ये पुन्हा एकदा आता डेड एंड येणार का? येणाऱ्या भागात सगळं समजणार आहे.